टूर्नामेंट तरी करावी आणि फायनली आज ते ड्रीम इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतं आणि निश्चितपणे आपण त्यांच्याही मुखातून ऐकूया अगदी इंग्लिश कारण सहसा खूप कमी प्रमाणात तरी आपल्याला ऐकायला मिळतं समालोचन कुठेतरी असं वाटतं की एक इंटरनॅशनल लेवलची मॅच पाहतोय की काय आणि जेव्हा जेव्हा अजय सर इंग्लिशमध्ये समालोचन करताय नक्की जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने किरवली संघ इथे मात्र आपण पाहू शकताय चित्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये तर चिंचवली संघ इथे मात्र आपल्याला फलंदाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. Thank you so much, Tejas Dhobi, for your compliments. Conditions are really good here in Lapkhurd. And what a beautiful ground. A lot of green trees around the ground. Beautiful scenes. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे एम एस चिंचवली संघाकडून रवी आणि श्रीकांत. खरं तर रवी एक अतिशय दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे. दोन्ही टीम्सकडे खूप चांगले अनुभवी खेळाडू देखील आहेत आणि काही युवा खेळाडूंचा भरणा देखील त्यांच्यामध्ये आहे. चांगलं मिश्रण असणार आहे आणि त्यामुळेच चांगलं बॅटल येथे क्रिकेट रसिकांना अपेक्षित असणार आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल मनीष बजागे. Ravi on strike, and here is the first ball of the match. निश्चितपणे आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवर धावा कन्वर्ट झाल्या त्या म्हणजे एक एकेरी धावेने धावसंख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. खुल्लं केलं गेलंय धावा भरण्याकरिता प्रथम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवर मनीषला आणले गेले. किरवली संघ आपण पाहू शकता या भिवंडी विभागातील हा संघ अगदी भिवंडी टेनिस क्रिकेटला आपण पाहू शकता हा चेंडू लेगच्या दिशेने इथे मात्र तडवत आहे. चित्ररक्षक आहे तैनात पुन्हा एकदा एकच धाव कन्वर्ट होईल एका धावेत समाधान मानतायत आणि धावफलक एकेरी धावेच्या बढतीने धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय. S2 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. तब्बल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ शेष आहे. एकंदरीत अजय सर बघितलं तर तुम्ही या संघाला सातत्याने अगदी जवळून खेळताना पाहिलं कारण यस तुमच्याच गावातली टीम आहे आणि निश्चित रूपानं कारण आम्ही या विभागात भिवंडीमध्ये अगदी ग्रामीण भागात करतोय पण भिवंडी सिटीमध्ये थोडंसं समालोचन आम्ही करतोय. यस इथे मात्र विसावला गेला आहे यश रक्षकाच्या हातामध्ये विकेटचं पतन झालं आहे. फलंदाज बाद तंबूच्या आसऱ्याला. शिकार झालाय गोरखनाथनं चेल टिपलाय. खरं तर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांकडे खूप चांगले खेळाडू आहेत. किरवली संघाचा जर आपण विचार केला तर संघ खूप स्ट्रॉंग दिसतोय पण कुठेतरी कामगिरी तशी होत नाही आहे या नवीन हंगामामध्ये. चिंचवली संघासाठी आता नवीन बॅटर अजित पाडेकर खेळपट्टीवर आलेला आहे. या खेळाडूकडे चांगला अनुभव आहे ग्रामीण आणि सिटी क्रिकेटचा आणि अतिशय धडाकेबाज असा फलंदाज आहे. हा जर खेळपट्टीवर शेवटपर्यंत थांबला तर एक मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. वॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आणि बॉल सीमा पार 4 धावा मिळतील. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता. भन्नाट वेग देखील आहे गोलंदाजाकडे मात्र काय टायमिंग साधलंय अजित पाडेकरनं. टेक्निकल स्ट्रोक सर कन्वर्ट केला त्यांनी अगदी पाहत राहावा. कुठेतरी यूट्यूबला रिप्ले पाहायला असेल तर निश्चित रूपानं काय फटका कन्वर्ट झालाय. अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. चौकार आलाय. धावसंख्या 6 या अंकावर. तब्बल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर गोलंदाज तयार.
हा चेंडू याही फटक्यामध्ये होती ताकद. चेंडू निघून गेलाय. आमच्या कॅमेरामॅनला सलामी देऊन सीमा रेषा पार. षटकार. Padekar has started his innings on high note, boundary of the very first ball, and then big one straight down the ground. That was a juicy half volley. That's not a kind of length which you want to bowl your bowler, especially someone against someone like Ajit Padekar. Such a dangerous batsman he is. Goes again this time, once again straight down the ground, and that's gonna go for 4 as well. Superb piece of batting. कुठेतरी सर असं म्हणायला हरकत नाहीये की अचित पाडेकर आलाय आणि हेवी ड्रायव्हर म्हणायला हरकत नाहीये. कारण जी सिंगल डबल गिअरवर गाडी चालत होती ती कुठेतरी आता टॉप गिअरला पळवायला सुरुवात केली आहे. अगदी आपण अजितचं पाहिलं तर आल्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 16 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेलंय, स्थिरावलं गेलंय. This is really a flying start by Ajit Padekar in particular. They lost their first wicket quite early. Ravi is the batsman dismissed, was out caught behind of the third ball of the over. But after that, it was real carnage from Ajit Padekar. 2 fours and 1 6 to his credit. And all 3 shots with the straight bat. निश्चित रूपाने आपण पाहिलं तर अचित पाडेकर अगदी या टेनिस क्रिकेट विश्वजगतामध्ये अतिशय नावाजलेला खेळाडू आहे. निश्चित रूपाने आपण त्याची इंस्टाग्रामला रील्सही पाहू शकता. कारण सर आम्ही म्हटलं ना की आम्ही भिवंडी ग्रामीणमध्ये येतोय, पण भिवंडी सिटीमध्ये थोडंसं कमी समालोचन आमचं पाहायला मिळतं. क्वचित 1 ते 2 टुर्नामेंट केल्या तर कुठेतरी थोडंसं आमचा माहितीपासून आम्ही थोडंसं दूर राहतो या संघांपासून. अगदी तुमच्याकडेही या संघांचे तुम्ही गुगल आहात असं म्हणायलाही हरकत नाही आहे. गोलंदाजी माकोर गोलंदाज राकेश दिगाडकर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बघा ही चूक अजितनं अजिबात केली नाही मागच्या षटकामध्ये. त्याने सरळ बॅटनंच जास्त फटके खेळले आणि त्यामध्ये त्याला पूर्णपणे यश मिळालं. चेंडूच्या मेरिटवर तुम्ही जर या खेळपट्टीवर खेळत असाल, तुमच्याकडे चांगलं टेक्निक असेल तर खूप चांगल्या धावा तुम्ही जमा करू शकाल. काल देखील ते पाहायला मिळालं होतं. परंतु बरेचसे फलंदाज अक्रॉस द लाईन खेळण्याच्या नादात चेंडू डॉट खेळत होते, त्यामुळेच बरेचसे सामने लो स्कोरिंग देखील झाले. काही सिनियर्स कॉमेंटेटर म्हणतात ना सर की हे अक्रॉस द लाईन कुठेतरी टेनिस क्रिकेटला लागलेलं एक ग्रहण आहे. आणि निश्चित रूपानं एकदा मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 या अंकावर. 17 आलाय. खतरा कोणाला मात्र असेल, फलंदाजी करण्याकरिता टीमला की गोलंदाजी करणाऱ्या टीमला. कारण जेव्हा जेव्हा 17 आलाय तेव्हा खतरा हा सातत्याने चालत आलाय. तब्बल 2 चेंडूचा खेळ संपलाय. यानंतरचा सामना पाहायला विसरू नका. जय महाराष्ट्र धामणगाव बी विपक्ष कृष्णा 11 वारलीपाडा. दोन्ही संघ सज्ज राहायचं आहे. कॅप्टन्सना विनंती असेल आपण टॉससाठी या. राकेश दिगाडकर अतिशय अनुभवी खेळाडू. खोलवा टप्प्याचा बॉल अतिशय सुंदर ऑन ड्राईव्ह मिडॉनला बीट केलाय. बॉल सीमा पार. अजित पाडेकरच्या बॅटमधून आणखी एक दिलखेचक चौकार. थँक्यू डीज. हे अतिशय सर आल्यापासूनच कांदे सैल केलेले आहेत म्हणायला हरकत नाही आहे. आणि सर एकंदरीत बघितलं ना तंत्रशुद्ध फटकेबाजी इथे मात्र करताना पाहायला मिळतोय साजिद. अगदी घरातूनच तो सेट होऊन आलेला आहे असं वाटतंय. ज्या पद्धतीनं त्याने तंत्रशुद्ध फटके खेळायला सुरुवात केली आहे. 4 चेंडू आतापर्यंत खेळलेत, ज्यामध्ये 3 चौकार ठोकलेत आणि 1 षटकार, आणि सर्व क्लासिक फटके. इस गोलंदाज तयार. हा ही चेंडू फटका कन्वर्ट झाला आहे. तिथे मात्र आता चूक करणार नाही आहे टीम किरवलीकर. कारण त्याला माहिती आहे अजित आल्या तिथे मात्र चौकार कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षण त्या बाजूने सेट केलं गेलं. फटका कुठेतरी फसलाय. चेंडूला इथे मात्र अडवण्यात आलंय. एकच धाव कन्वर्ट झाली आहे. एकेरी धावेने धावसंख्या 22 या अंकावर तब्बल 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. खरं तर बॉल थोडा कमजोर होता.
संत गतीनं आलेला बॉल आणि विड्थ होती, परंतु जास्त फायदा उचलता आला नाही अजितला. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड एज लागली आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू बॉलवर येतोय तोपर्यंत अतिशय वेगानं एक सिंगल तिथे पूर्ण केली गेली आहे. दोघांच्या फलंदाजीमध्ये फार जास्त कॉन्ट्रास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांतला आपण बघितलं तर अक्रॉस द लाईन खेळण्याचा वारंवार प्रयत्न करतोय, मात्र अजित जो आहे तो चेंडूच्या मेरिटवर फटकेबाजी करतोय आणि त्यामुळेच अजितची इनिंग्स फार सुंदर आतापर्यंत राहिली आहे. धावसंख्या झाली 23, दुसरं षटक प्रगतीपथावर. प्रत्येकी 3 षटकांची ही लढत किरवली विपक्ष चिंचवली. निश्चित रूपाने पाहायला मिळते. गोलंदाज तयार आहे. हा अजितचा चेंडू आता मात्र घुंगारा दिला गेलाय. या चेंडूनं अजितला आणि त्याच्या जागेवर उभं ठेवलं गेलंय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र सुरेख गोलंदाजी. राकेशचं कौतुक करावं लागेल. राकेशनं आपला अनुभव पणाला लावला. ज्या बॉलवर चौकार आला तो बॉल देखील खूप चांगला बॉल होता, परंतु त्या बॉलवर फटका अतिशय देखणा सजवण्यात आला होता अजित पाडेकर कडून. नाहीतर खूप सुंदर गोलंदाजी. दर्जेदार षटक येथे समाप्त झाले राकेश दिगाडकरचं. संघाची धावसंख्या आपण बघतोय 23 धावा. चिंचवली संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये. MS स्पोर्ट्स चिंचवली. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 23-23 या अंकावर धावफलक मात्र जाऊन पोहोचले गेले. शेवटच्या अंतिम 1 षटकाचा खेळ बाकी राहतोय. टीम जय महाराष्ट्र धामणगाव बी विपक्षात कृष्णा 11 वारलीपाडा. बोथ टीम कॅप्टन्स, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर का पोहोचत असेल तर निश्चित रूपाने आपण आमच्याशी संपर्क साधायचा आहे. नाणेफेकीसाठी ही विनंती करतोय. टीम जय महाराष्ट्र धामणगाव बी विपक्षात कृष्णा 11 वारलीपाडा. आणि लक्षात घ्या, इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस होणारच आहे. जर एखाद्या संघाचा कॅप्टन उपस्थित नसेल तर त्या संघाला 2 धावांची पेनल्टी असणार आहे. काल देखील 2 संघांना पेनलाइज करण्यात आलं होतं. नियम सर्वांसाठी सारखेच आहेत आणि नियमांपेक्षा मोठा कोणीच नाही आहे. निश्चित रूपानं सर, कारण मी आधी म्हटलं हे लाभकरांचं आयोजन आहे आणि आपला तो बाळ्या आणि शेजारचा तो कार्टा इथून कधीच केलं जाणार नाही आहे. सर्वांसाठी नियम हे सारखेच असणार आहेत. गोलंदाजी मागपर गोलंदाज तयार. हा चेंडू उडवलाय, फटका जरूर आहे चांगला. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा रेषा पलीकडे. षटकार सर कुठे कुठेतरी वारंवार अक्रॉस दी लाईनने खेळायचा प्रयत्न होता. आता मात्र सरळ बॅटनी कन्वर्ट केलंय. हे सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून दिली आहे. कारण सर एक प्रश्न सचिन सरांनी विचारला गेला होता की तुम्ही सरळ बॅटनी सर्वाधिक का खेळता, तर त्यांनी एक छान उत्तर दिलं होतं की मी छत्रपती शिवाजी पार्कवर प्रॅक्टिस करायचो आणि करत असताना त्याच्या दोन्ही साईडला बिल्डिंग्स आहेत, म्हणून मला सरळ बॅटनी खेळायची सर्वाधिक सवय आहे. फटका फसलाय, निराशा पाहायला मिळते. पण सर अजित पाडेकरची किती चाणक्य वृत्ती, किती नजर आहे इथे मात्र आपण पाहू शकताय. 22 स्वरूपातली 1 धावा आहे. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे 30 या अंकावर. अजितला माहिती आहे सर की एक धाव किती महत्त्वाची आहे. येस, आणि त्याच्याकडे स्ट्राईक जर जास्त राहिली तर तो जास्त धावा बनवू शकतो आपल्या टीमसाठी. चांगल्या टचमध्ये आहे, त्यामुळेच ही चोटी धाव त्यांनी घेतली आहे. पुढचा बॉल घेऊन मनोहर. बॉल खाली राहतो. यावेळेस सुरेख यष्टीरक्षण, इनसाइड एज लागली होती. या अगोदरच्या चेंडूवर चूक घडली होती विकेट कीपरकडून, मात्र यावेळेस कुठली चूक गोरखनाथने केली नाही. डॉट बॉल येतोय. हा जो गोलंदाज आहे हा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे किरवली संघाचा. 25 ते 30 वर्षांचा, कदाचित त्यापेक्षाही जास्त वर्षांचा अनुभव असेल मनोहरकडे. आणि साईड आर्म गोलंदाजी पाहायला मिळते. हो, वरची कडा लागली आहे. सॉफ्ट डिसमिसल. विकेट कीपर चूक करत नाहीये. मोठ्या विकेटचं पतन. हे गीत नको, अगदी क्रिकेटपासून किती दुरावलं गेलाय हा जरूर माहिती आहे की सर. मनोहरला आपण पाहिलं, तुम्ही म्हणलं की अनेक वर्षाचा अनुभव आहे, तोच अनुभव पणाला लावला आहे आणि आता मात्र अजित पाडेकर सारख्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला धाडलाय. खरं तर अजितच्या पुस्तकातून एक पान घेतलं होतं. पहिल्याच बॉलवर फलंदाज श्रीकांतनं त्याने सरळ बॅटनं षटकार ठोकला होता. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करून दाखवतोय मनोहर. आणि ह्या अपेक्षा असतात, एवढ्या वर्षांचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तो अनुभव पणाला लावणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सध्या धावफलकावर 30 धावा पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये दमदार फटकेबाजी अजितची राहिली होती. 16 धावा आल्या होत्या. दुसरं षटक कमबॅक करणारं षटक होतं किरवली संघाकडून राकेशचं. 7 धावा त्यांनी खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी. नवीन बॅट्समन विशाल. हा चेंडू आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलं गेलं. या चेंडूला एकच धाव पुन्हा एकदा मिळते आहे सर. थोडंसं गेम स्लो होतो आहे. जर का अजून का अजित असता तर एक वेगळं क्रिकेट जरूर पाहायला मिळालं असतं. 5 चेंडूचा केस संपलाय. धावसंख्या 31.
31 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले गेले. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आमचा सिद्धेशी तयार आहे. अगदी सर चांगली क्षणचित्र तेही कॅमेऱ्यामधून टिपताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम एक चेंडू, हा चेंडू आहे अलॉंग दी कार्पेट. इथे मात्र तटवलं गेलंय. एकदा वाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्णत्वास नेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता सर. असं वाटलं की विकेट जाईल, तरीही जोखीम पत्कारली आहे आणि निश्चितपणे शेवटचा चेंडू असताना जोखीम ही पत्कारली गेली आहे. 2च धावा ग्राह्य धरल्या जातील. धावफलक 2 धावेच्या बढतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 33 या अंकावर विजयाकरिता 34 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेले. 34 धावांचं आव्हान पार होईल का हे आपण जरूर ऐकूयात. नाणेफेक कक्षामध्ये आम्ही जॉईन होतोय. तिथे नाणेफेक कक्षामध्ये असतील बोथ टीम कॅप्टन्स. एका बाजूने टीम धामण जय महाराष्ट्र. हॅलो 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 दोन्ही बंद झाले. जय महाराष्ट्र धामणगाव बी विपक्षा टीम कृष्णा 11 वारलीपाडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांपर्यंत आमचा आवाज जर का पोहोचत असेल तर आपण क्षणाचाही विलंब न करता आपण त्वरित नाणेफेकीमध्ये यायचंय. चितन असतील मी कोणाच्या आदरणीय अरुणजी गुडविंदे साहेब उपस्थित आहेत. आम्ही आपण विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीसाठी यायचंय. इस नाण्याच्या 2 बाजू वाघोबा चषक 2022 आणि दुसरी जय महाराष्ट्र वाघोबा स्पोर्ट्स लाभ खुर्द. कॉल कोण देतोय? वारलीपाडा संघाचे कर्णधार इथे कॉल देत आहेत. वाघोबा कॉल आलाय आणि वाघोबा चषक कॉल होता. यस म्हणजे नाही माफी असावी, जय वाघोबा स्पोर्ट्स कॉल होतं आणि वाघोबा चषक इथे मात्र म्हणजे धामणगाव संघा नाणेफेक विन झालाय. मान्यवरांनी विनंती करतोय आपण सन्मान करणं. नाणेफेक विन झालाय. यस मी विन झालाय. टीम जय महाराष्ट्र धामणगाव संघ. याआधी निंबवलीच्या मैदानावर तुमचा सामना आम्ही पाहिला. एक चांगलं क्रिकेट तुम्ही सातत्याने खेळत आलाय. आपण नाणेफेक विन झालाय. सर्वप्रथम निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय. 3 षटकांचा सामना असताना किती धावांच्या रोखण आणि कोणते असे गोलंदाज आहेत की त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे? आम्ही 30 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमच्याकडे गोलंदाज चेतन, स्वतः मी आणि कार्तिक आहे. नक्कीच धन्यवाद. बेस्ट ऑफ लक देतोय. इस टीम कृष्णा 11 स्पोर्ट्स वालीपाडा. आपण कॉल दिला होता. जर का आपण नाणेफेक विन झाला असता कोणता निर्णय स्वीकारला असता? गोलंदाजीच घेतली असती. मनासारखा निर्णय आलाय. अगदी या विभागात आपण सातत्याने खेळतायत. या मैदानाचा अभ्यास तुम्हाला असेल. 360 मैदान आहे आणि या मैदानामध्ये 3 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारा? 35 ते 40 धावा करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. ओडू कॉम्बॉक्स सज्ज असतील अजय गरज सर. धन्यवाद तेजस धोबी. स्वागत एक बार फिर से सभी दर्शकों का वाघोबा कप 2022 में. एक बहुत ही महत्वपूर्ण मैच इस समय हमारे सामने है. एमएस चिंचवली बनाम हंसिका स्पोर्ट्स किरौली. टॉस जीता किरौली के कैप्टन ने. पहले उन्होंने बल्लेबाजी की दावत दी एमएस चिंचवली को. चिंचवली टीम ने ठीक ठाक स्कोर खड़ा किया है. मैं समझता हूँ एक ऐसा स्कोर जहाँ पर काफ़ी संघर्ष हो सकता है. 3 ओवर में 33 रन बनाए हैं और 34 रनों की चुनौती मैच को जीतने के लिए हंसिका स्पोर्ट्स किरौली के सामने. किरौली टीम के कैप्टन आपसे रिक्वेस्ट है सलामी बल्लेबाजों को तुरंत मैदान में भेज देना है. हालांकि जिस तरह की शुरुआत रही थी चिंचवली की, लग रहा था कि एक बहुत ही बड़ा टोटल उनके बल्लेबाज खड़ा करेंगे. पहले ओवर में 16 रन आए थे और जिस फॉर्म में अजित पाडेकर नजर आ रहे थे, निश्चित रूप से लग रहा था कि शायद 45-50 तक टोटल पहुंच सकता है. लेकिन आखिर के 2 ओवर्स में बहुत बढ़िया वापसी गेंदबाजों की. अच्छे अनुभवी गेंदबाज गेंदबाजी कर रहे थे. राकेश दिगाड़कर जो इस टीम के स्पॉन्सर भी है, उन्होंने वापसी कराई अपनी टीम की. किफ़ायती ओवर किया, सिर्फ 7 रन दिए और आखिरी ओवर में हालांकि पहली गेंद पर छक्का लगा था लेकिन मनोहर ने भी कमबैक करके दिखाया. और अब एक ऐसा टारगेट है जिसको हासिल किया जा सकता है. हालांकि बोलना तो आसान होता है लेकिन करना मुश्किल होता है क्रिकेट के खेल में. इतना भी आसान स्कोर नहीं है जितना लगता है, क्योंकि यहाँ पर जो विकेट है वो बॉलर्स के लिए ज़रूर थोड़ा सा साजगार है. कल भी गेंदबाजों का बोलबाला रहा था. तो अभी ये डिपेंड करता है चिंचवली के गेंदबाजी आक्रमण पर भी कि किस तरह से उनके गेंदबाज गेंदबाजी करते हैं आने वाले 3 ओवर्स में. सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं.
निश्चितपणे सर आपण पाहिलं तर कॉन्क्रीट विकेट आहे आणि जेव्हा एखादा चेंडू त्या कॉन्क्रीटवर पडतोय ना तर त्याचा वेग कुठेतरी दुप्पट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी वेगाने हा चेंडू ट्रॅव्हल होत असतो. कुठेतरी फलंदाजांना आपली बॅट आणि आपली अगदी जागेवर उभं राहून इथे मात्र फलंदाजी अगदी ताकदीने करावी लागते. हे 34 धावांचं आव्हान आहे. अगदी तगडं आव्हान आहे निश्चित रूपानं आणि हे तगडं आव्हान पार होईल का हे कुठेतरी मात्र पाहण्यासारखं आहे. अजित पाडेकर सारखा खेळाडू आहे. अगदी किरवली बघितलं सर तर तुमच्या गावातून हा संघ बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. तेच कारण अगदी खूप वेळापासून आपण त्यांचाही खेळ इथे पाहिला असेल. तेच काय वाटतं सर खेळ जरी क्रिकेटचा असला तरी काय वाटतं चेस करताना थोडीशी दमछाक होईल का काय वाटतं? देखिए बल्लेबाजी तो बहुत मजबूत है, 7वें-8वें नंबर तक अच्छे बल्लेबाज है किरौली के पास, लेकिन चिंचौली टीम के पास भी अच्छा आक्रमण है और खासतौर पर जो विकेट है, विकेट का सही इस्तेमाल बॉलर्स यदि करते हैं तो ये टारगेट उतना आसान नहीं है मेरे ख्याल से। और कल जिस तरह से मैचेस भी हमने देखे यहाँ पर, मुझे तो लगता है कि थोड़ा मुश्किल है, लेकिन बल्लेबाज क्षमता के अनुसार प्रदर्शन करेंगे तो बना सकते हैं रन। कुल मिलाकर क्या है कि तेजस अच्छा मैच हो सकता है। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर तेज निकल गई, टिप्पा पड़ने के बाद कट करना चाहते थे विनोद, लेकिन पूरी तरह से बीट हुए। अच्छी गेंद के साथ शुरुआत। येस विकेटचं पतन झालंय. अगदी चांगल्या पद्धतीचे चेंडू इथे डिलिव्हर झालाय. टीम चिंचवली आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम बॉक्समध्ये आपण पाठवून द्यायचं आहे, अन्यथा 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. मित्रांनो ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि थोडंसं आमचं टेक्निकल स्कोररला त्याचा त्रास होतोय. प्लीज टीम चिंचवली आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम बॉक्समध्ये पाठवून द्या. ओटू कॉम बॉक्स. पहली गेंद पर बीट हुए थे, दूसरी गेंद पर स्विच हिट खेलने का प्रयास, लेकिन गलत स्ट्रोक का चयन। उस तरह की गेंद नहीं थी जहां पर आसानी के साथ स्विच हिट खेला जा सकता था। बिल्कुल फुलर लेन गेंद थी, स्टम्प्स टू स्टम्प्स, और क्लीन बोल्ड आउट होकर पेविलियन में लौटे हैं विनोद बजागे। निराशाजनक शुरुआत 34 रनों का पीछा करते हुए हंसिका स्पोर्ट्स किरौली की। नए बैट्समैन गोरखनाथ दिगाड़कर, और गोरखनाथ एक ऐसे बल्लेबाज है जो मैदान के चारों तरफ रन्स बना सकते हैं। अनुभव की कोई कमी नहीं है। जितू एक ऐसे खिलाड़ी है जो ज़रूर आप कह सकते हो कि उनके पास अनुभव थोड़ा कम है गोरखनाथ की तुलना में, लेकिन अपने पावर हिटिंग के लिए जाने जाते हैं। बढ़िया शुरुआत की है गेंदबाज ने। श्रीकांत की एक और बढ़िया गेंद, ड्राइव करना चाहते थे गोरखनाथ, और ये गेंद भी डॉट चली गई है। अभी तक खाता खुला नहीं है तेजस, 3 गेंदों का खेल हो चुका है और पावर प्ले का ओवर है। पावर प्ले में रन्स नहीं आएंगे तो फिर बाद में रन्स बनाना बहुत मुश्किल हो सकता है। नॉन पावर प्ले ओवर्स में बैटिंग करना यहाँ पर और भी मुश्किल हो सकता है। इस बार बढ़िया शॉट, सीधे बल्ले से ड्राइव कर दिया है मिड ऑफ के ऊपर से, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर, 4 रन। सर्वाधिक पूरक असलेलं षटक निश्चित रूपाने हे पॉवर प्लेचं षटक आपल्याला बघायला मिळतं. आणि सर एकंदरीत पाहिलं तर कुठेतरी मात्र एक चांगली संधी असते बंदिस्त मैदान असताना त्या बंदिस्त मैदानामधून फटकेबाजी करणं, आणि तेच कुठेतरी करताना मात्र किरवलीकर इथे मात्र पाहायला मिळतात. पहली बाउंड्री और पहले रन्स हंसिका स्पोर्ट्स किरौली के लिए गोरखनाथ के बल्ले से। बिल्कुल आगे रखी हुई गेंद थी और अच्छे टेक्निक का परिचय देते हुए चौका बटोरा है। और इस बार फुल टॉस है, ऑन साइड में लपेटा है गेंद को, डिप स्क्वायर लेग की दिशा में, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, फिर से 4 रन। आक्रमण की शुरुआत हो चुकी है गोरखनाथ दिगाड़कर द्वारा। अमूमन गोरखनाथ ओपन करते हैं, ज़्यादातर वो
ओपनर के तौर पर ही खेले हैं किरौली के लिए, लेकिन आज वन डाउन आए हैं खेलने के लिए और अच्छी बैटिंग करते हुए। इस बार बहुत दूर से ड्राइव लगाना चाहते थे, गेंद बल्ले पर ले नहीं पाए, बीट हुए और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ। अंतिम गेंद पर कोई रन नहीं। पहले ओवर के पश्चात स्कोर हुआ है 8 रन 1 विकेट के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में 26 रनों की आवश्यकता है किरौली टीम को यह मैच जीतने के लिए, यानी कि अब आस्किंग रेट जो है वो 13 रन प्रति ओवर का। जस टीम चिंचवली आपला अतिरिक्त खेळाडू पहिले षटक समाप्त झालंय तरी पोहोचला नाहीये, तर टीम आयोजकांकडून ती सूचना आली आहे, टीम चिंचवली संघाला 2 धावांनी पॅनलाइज केलं गेलंय, याची नोंद घ्या आणि त्या पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातील। यस ओटो अजय सर। जी हाँ, पेनल्टी के 2 रन्स मिलाकर अब स्कोर 10 रनों पर पहुंचता हुआ, यानी कि अब 24 रनों की ज़रूरत है जीतने के लिए। 12 गेंदों का खेल शेष है। मैच काफ़ी रोमांचक स्थिति में है। सर आपण पाहू शकताय समय का ख्याल रखना है प्लीज़। दोनों टीमों के खिलाड़ियों से रिक्वेस्ट है और आगे भी जो टीमें खेलेंगी उनसे भी रिक्वेस्ट है कि थोड़ा स्पीड अप करें खेल को, क्योंकि आज कहीं ना कहीं हम शेड्यूल के अनुसार नहीं जा रहे हैं, काफ़ी लेट चल रहे हैं। अगला मैच धामनगांव बी और कृष्णा 11 वारलीपाड़ा के बीच में खेला जाएगा। चला गेम स्पीडअप करा मित्रांनो, ही विनंती आम्ही तुम्हाला सातत्याने करतोय। चला गेम स्पीडअप करा, चला फास्ट। नया ओवर लेकर समीर, 12 गेंदे और 24 रन, यह है समीकरण। जीतू के पास स्ट्राइक, आड़े बैट से खेला है, बल्ले के टोपर लगी, मिडल नहीं कर पाए थे, जिस वजह से ज़्यादा दूर खेल नहीं पाए गेंद को, लेकिन 1 रन ज़रूर लिया है वहाँ पर जीतू ने। जीतू का अब जाकर खाता खुलता हुआ। पहले ओवर में कोई भी गेंद खेलने का मौका उनको नहीं मिला। हंसिका स्पोर्ट्स किरौली टीम का स्कोर अब 11 रन 1 विकेट के नुकसान पर। कश्मकश है मैच में। पहले ओवर में अच्छी गेंदबाजी रही श्रीकांत की, 4 डॉट गेंदें रही थी। गोलंदाज यस अजय सर, समीरने जर विकेट हॅट्रिक घेतली तर पाटील साहेबांकडून रोख रक्कम 500 रुपयाचं रोख पारितोषिक। उछाल लेती हुई गेंद थी, गोरखनाथ उसको स्लैश करना चाहते थे बैकवर्ड पॉइंट के ऊपर से, लेकिन पूरी तरह से चूक गए। उछाल में बीट किया है बैट्समैन को और थोड़ी रफ्तार भी थी इस गेंद में। टप्पा पड़ने के बाद काफ़ी तेज़ निकली गेंद। गोरखनाथ हालांकि इस तरह के स्ट्रोक्स बहुत अच्छी तरह खेलते भी है, लेकिन इस बार बीट हुए हैं। और हर एक डॉट गेंद जो है वो बल्लेबाजों पर दबाव बनाएगी। जब भी बाउंड्री आएगी गेंदबाज पर दबाव बनेगा। और इस बार कट किया, बैकवर्ड पॉइंट को बीट कर दिया है और गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। यहां पर आउटफील्ड काफी तेज है लाभ खुर्द में। 4 रन। कहीं ना कहीं थोड़ी जगह दे बैठे थे यहाँ पर गेंदबाज, उसका फायदा उठाया है। और बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी को बहुत चौकन्ना रहना होगा, क्योंकि थोड़ी सी ढलान है पीछे की तरफ। गेंद एक बार निकल जाए तो उसको रोकना बहुत मुश्किल होता है। वैसा ही हुआ, गेंद को फील्ड कर सकते थे मेरे ख्याल से, लेकिन फील्डर उतने चुस्त और चौकन्ने नजर आए नहीं। महत्वपूर्ण बाउंड्री गोरखनाथ के बल्ले से। स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 1 विकेट के नुकसान पर। ये तीसरा चौका गोरखनाथ के बल्ले से निकला है। हालांकि 3 डॉट बॉल्स भी खेली है उन्होंने। यहां से और 19 रनों की जरूरत, 9 गेंदे शेष। इस बार ऑन साइड में उछाल दिया है, तारामंडल में भेज दिया गेंद को गोरखनाथ ने, डिप स्क्वायर लेग के ऊपर से 6 रन। कमाल के शॉट्स खेल रहे हैं गोरखनाथ तिगाड़कर। जिस तरह से अजित पाडेकर ने प्रभावित किया था अपनी बल्लेबाजी से, उसी तरह से गोरखनाथ किरौली टीम की ओर से प्रभावित करते हुए
गेंद के मेरिट पर उन्होंने भी शॉट्स लगाए हैं, सामने उन्होंने चौके जड़े हैं, बैकवर्ड ऑफ द पॉइंट एक चौका इस ओवर में देखने को मिला और अब ऑन साइड में ये धमाकेदार सिक्सर। 6 रनों से स्कोर बढ़ता हुआ 21 रनों पर पहुंच चुका है। समीकरण 8 गेंदें शेष, 13 रनों की जरूरत। अगली गेंद लेकर समीर, इस बार लेट कट किया है, बैकवर्ड पॉइंट को बीट नहीं कर पाए। अच्छा क्षेत्ररक्षण इस बार देखने को मिला, एक ही रन लेने का अवसर गोरखनाथ के पास। इससे पहले उसी फील्डर को बीट किया था, वहां से चौका हासिल किया था, लेकिन अब की बार ज़्यादा गति नहीं थी स्ट्रोक में। स्ट्रोक ज़रूर अच्छा था लेकिन फील्डर काफ़ी चुस्त और चौकन्ने नजर आए। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन, 1 विकेट के नुकसान पर। बहुत ही रोमांचक स्थिति में यह मुकाबला। 7 गेंदें शेष है, हंसिका स्पोर्ट्स किरौली टीम को अभी भी 12 रनों की ज़रूरत। लेकिन एक प्लस पॉइंट हम देखें तो केवल एक ही विकेट गिरा है, जिसका कहीं ना कहीं फायदा हो सकता है किरौली टीम को। हालांकि चिंचौली टीम के पास भी अभी भी मौका है ये मैच जीतने का, लेकिन 7 अच्छी गेंदें उनके गेंदबाजों को जरूर करनी होगी। अगली गेंद इस बार केवल दिशा दिखाई है, पॉइंट के ऊपर से बेहतरीन स्ट्रोक, 4 रन। कहीं ना कहीं समीर जिस तरह की गेंदबाज है उस तरह की गेंदबाजी नहीं कर पाए। इस गेंद पर भी उन्होंने काफ़ी जगह दी थी, उछाल था गेंद में, लेकिन चतुराई भरा स्ट्रोक, ज़्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया, केवल दिशा दिखाई, पॉइंट के ऊपर से निकाला गेंद को जीतू ने और 4 रन हासिल किए। तो काफ़ी महंगा ओवर रहा समीर का, 16 रन आए इस ओवर से। 2 ओवर के पश्चात स्कोर हुआ है 26 रन, 1 विकेट के नुकसान पर। यानी कि अब समीकरण आसान होता हुआ नजर आ रहा है बल्लेबाजों के लिए। 6 गेंदों का खेल बाकी है, केवल 8 रनों की जरूरत। काफ़ी उतार चढ़ाव रहे हैं दोनों भी टीमों के लिए इस मैच में। एक तो पहले विकेट का जो पतन हुआ था पहले बैटिंग करते हुए चिंचौली का, वो 2 रनों पर हुआ था। उसके बाद अजीत ने धुआंधार बल्लेबाजी की, फिर राकेश दिगाड़कर और मनोहर ने वापसी कराई, अपनी टीम की अच्छी गेंदबाजी उन्होंने की। और जब किरौली टीम ने पारी की शुरुआत की तो निराशाजनक शुरुआत रही। पहला विकेट 0 पर गंवाया उन्होंने विनोद के रूप में, लेकिन उसके बाद गोरखनाथ दिगाड़कर और जीतू के बीच में एक अच्छी पार्टनरशिप। और अब कहीं ना कहीं थोड़ा सा पलड़ा किरौली का भारी नजर आता है, क्योंकि 6 गेंदों में 8 रन चाहिए, 9 विकेटें हाथ में है, लेकिन मैच अभी भी समाप्त नहीं हुआ है। आखिरी ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए चिंचौली टीम की ओर से पवन। चिंचौली टीम में भी कुछ बदलाव देखने को मिल रहे हैं। देखा परखा जाने दिया, नो बॉल का इशारा अंपायर मनोज गुप्ता द्वारा। क्रीज के बाहर गेंद पिच हुई थी और इसीलिए गोरखनाथ भी जब उन्होंने गेंद को छोड़ दिया तो वो थोड़े से निराश रहे। उनको पता था कि खेलते तो ज़रूर कुछ रन्स भी मिल सकते थे, और लेकिन फिर भी अतिरिक्त रन मिला है। अगली गेंद फ्री हिट, 6 गेंदें शेष, 7 रनों की ज़रूरत। अजित पाडेकर स्टंप्स के पीछे, शायद वो फील्डिंग में कुछ परिवर्तन चाह रहे थे, लेकिन अंपायर ने बताया शायद कि ये फ्री हिट गेंद है। ओ, इस बार बड़े हड़बड़ाहट के साथ खेलने का प्रयास था, मोड़ना चाहते थे ऑन साइड में। गेंद और बल्ले में शायद सही तरह से संपर्क नहीं हो पाया। गेंदबाज हालांकि अपील कर रहे थे, लेकिन फ्री हिट गेंद थी तो कोई नुकसान होने वाला नहीं है। इस बीच आतकोली के सम्मान्य पंकज भुईर, इनका शुभ आगमन हुआ है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत वागोवा कप 2022 में। इस बार फ्रंट फुट पर आकर लॉफ्ट कर दिया है, कैच का मौका, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे और कोई गलती नहीं, बड़े विकेट का पतन। विकेट की सख्त जरूरत भी थी, गोरखनाथ अच्छे फॉर्म में नजर आ रहे थे, आउट होकर पेविलियन में लौटते हुए। थोडीशी दमछाक सर होताना जरूर पाहायला मिळते. इथे मात्र थोडीशी दमछाक आपल्याला जरूर पाहायला मिळते असताना, अगदी थोड्या काही धावांची आवश्यकता असताना इस गोलंदाजी मागे हटायला तयार नाही आहेत, फलंदाजी मागे हटायला तयार नाही आहेत.
चेंडू आणि विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता. आपण पाहू शकताय 4 चेंडू विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता. म्हणजे जर 7 धावांची आवश्यकता असेल तर फलंदाजांना एकमेकांना साथ द्यावी लागेल. आणि आम्ही सातत्याने म्हणतोय ना की ज्या पद्धतीने संगीतामध्ये साथ असावी लागते वादकाची, त्या पद्धतीने क्रिकेटमध्ये साथ असावी लागते गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाची. ती साथ मात्र एकमेकांना फलंदाज देतील की गोलंदाज क्षेत्ररक्षणा देतील. हेच क्रिकेट आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. एस पाण्यासारखं असेल. गोलंदाजी मागपट गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू आहे यस एक धाव महत्त्वाची ओळखत असताना एक धाव इथे मात्र फायनली कन्वर्ट झाली आहे. यस ओटू अजय सर. देखिए सेट बल्लेबाज गोरखनाथ आउट हुए हैं. लेग बाइज का इशारा किया है अंपायर ने. विनोद बजागे लेफ्टी ने बैट्समैन जिन्होंने ये रन लिया है. बल्ले से तो रन नहीं आया है लेकिन रन्स की कीमत अब ज़्यादा बढ़ गई है. 3 गेंदों का खेल बाकी, 6 रनों की ज़रूरत है. स्कोर हुआ है इस समय 28. आखिरी ओवर में 8 रन चाहिए थे. नो बॉल से शुरुआत हुई थी लेकिन उसके बाद ज़बरदस्त वापसी की है पवन ने. लॉन्ग ऑफ बाउंड्री पर अच्छा कैच भी देखने को मिला. फील्डर का अच्छा साथ भी उनको मिला है. और अब तो मुकाबला मैं समझता हूँ कि 50-50 है. नेक टू नेक फाइट चल रही है. हेड टू हेड ये मैच जाता हुआ. 3 गेंदे 6 रन. चेजिंग कंपलसरी. जितू के पास स्ट्राइक. कहीं ना कहीं चिंचौली टीम 2 रनों की पेनल्टी लेकर भी खेल रही है तो वो रन्स भी काफ़ी महत्वपूर्ण कहे जा सकते हैं. लेकिन देखना है कि किसके पक्ष में जाता है ये मैच. पवन की गेंद स्लॉट में स्विंग किया ऑन साइड में और फील्डर है बाउंड्री पर. ओहो बढ़िया कोशिश. लेकिन अभी देखना है कि क्या निर्णय आता है. कैच लिया फिर गेंद को अंदर फेंक दिया. 2 के लिए जाना चाहते हैं और बैट्समैन क्या आउट हुए हैं देखने वाली बात है. जी हाँ रन आउट हुए हैं बल्लेबाज. पहले बल्लेबाज को लगा कि छक्का होगा, फिर लगा कि कैच आउट हो जाएंगे लेकिन वैसा कुछ हुआ नहीं. कैच लिया गया था लेकिन फील्डर को पता था कि बाउंड्री लाइन के काफ़ी नज़दीक है, बाउंड्री लाइन के बाहर जा सकते हैं, जिसलिए उन्होंने गेंद को अंदर धकेला. और यहाँ पर बल्लेबाजों ने कहीं ना कहीं गैर जिम्मेदाराना तरीके से रन्स लेने की कोशिश की. 2 रन तो कम आराम से बन सकते थे लेकिन या तो कैच के बारे में सोच रहे थे या फिर सिक्सर के बारे में सोच रहे थे जीतू. और दूसरे रन के चक्कर में रन आउट. अब 2 गेंदे शेष है. 5 रनों की आवश्यकता हंसिका स्पोर्ट्स की रवली टीम को जीतने के लिए. बहुत ड्रामा देखने को मिल रहा है तेजस इस मैच में. निश्चित रूपाने सर आपण पाहू शकता है पल में राजा तो पल में भिकारी देने वाला खेल है क्रिकेट का. आणि तसंच काहीतरी पाहिलं असं वाटलं सर की कुठेतरी माझा षटकार कन्वर्ट झाला आहे आणि तदनंतर मात्र सामना संपलाय की काय. पण कुठेतरी मात्र साथ मात्र देताना निश्चित रूपाने पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक सीमारक्षण अगदी ते अगदी देखना है बल्लेबाज अभी भी रुके हुए हैं. अंपायर्स वहां पर चर्चा कर रहे हैं. थर्ड अंपायर की तरफ अब रुख किया गया है ऑन फील्ड अंपायर द्वारा. ऑन फील्ड अंपायर से गुजारिश है अपना सॉफ्ट सिग्नल भी देना है. सॉफ्ट सिग्नल आउट दिया गया है बैट्समैन को. रन आउट दिया गया है. कंट्रोल रूम मध्ये इथे कोणीच येऊ नका. फक्त पंचांनीच तो रिप्ले बघायचा आहे. ते निर्णय देणार आहेत आणि निर्णय जो काही असेल तो योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. इथे कोणी गर्दी करू नका प्लीज. देखना है कि बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में तीसरे अंपायर का निर्णय आता है या फिर बॉलिंग करने वाली टीम के पक्ष में. बल्लेबाजी करने वाली टीम के पक्ष में निर्णय आया तो फिर मैच समाप्त हो जाएगा. लेकिन अंपायर का कहना है कि सेव किया गया है यानी कि बैट्समैन रन आउट.
2 रन्स लेना यहाँ पर जरूरी था मेरे ख्याल से। 2 रन्स तो बन ही सकते थे। दो गेंदे और 5 रन। काफी समय लिया गया है इस मैच में, सो प्लीज दोनों टीमों से रिक्वेस्ट है कि थोड़ा स्पीड अप करें। श्रीकांत फील्डर थे जिन्होंने निश्चित रूप से 5 रन बचाए अपने टीम के लिए और मैच का टर्निंग पॉइंट भी हो सकता है। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है, 5 रन चाहिए। स्कोर हुआ है 29 रन 3 विकेटों के नुकसान पर। नए बल्लेबाज राकेश दिगाड़कर, गेंदबाजी बहुत बढ़िया की है उन्होंने, लेकिन अब मैच जीतना है यदि किरवली टीम को तो बल्लेबाजी में भी उनको जौहर दिखाने होंगे। कांटे की टक्कर है एमएस चिंचवली बनाम हंसिका स्पोर्ट्स किरवली। बढ़िया क्रिकेट रहा है कुल मिलाकर पूरे मैच में, काफी खींचातानी होती रही है, जबरदस्त नोकझोंक गेंद और बल्ले के बीच में, शानदार जद्दोजहद। अगली गेंद लेकर चले पवन, दाहिने हाथ से ओवर द विकेट। ओ, पूरी लंबाई की गेंद लॉफ्ट करना चाहते थे, एलिवेशन बना नहीं पाए और केवल 1 रन। 1 ही रन से संतुष्ट हुए हैं राकेश और अब जिम्मेदारी पूरी तरह से विनोद बजागे के कंधों पर। जरूर काबिलियत रखते हैं कि बड़ा हिट लगाकर मैच फिनिश कर सकते हैं और गेंदबाज भी काबिलियत रखते हैं कि एक अच्छी गेंद करते हुए चिंचवली टीम को यहाँ पर जीत दिला सकते हैं। लेकिन तेजस, जिस तरह का मुकाबला हुआ है यही अपेक्षा थी कि अंत तक संघर्ष देखने को मिले इस मैच में। इस संघर्ष आपण जरूर पाहू शकता। निश्चित रूपानं आपण म्हणताय ना सर की संघर्ष कधी खऱ्या अर्थानं जरूर पाहायला मिळालं, कारण इष्टाचं दुसरं नाव आहे संघर्ष आणि निश्चित रूपाने संघर्ष इथे मात्र जरूर करताना पाहायला मिळेल, कारण 1 चेंडू आणि विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता आहे। ट्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे कुठेतरी सर 4 धावा या कम्प्लिटली घ्याव्या लागतील। अगदी पॅनल्टीच्या 2 धावा ॲड होऊनही इथपर्यंत सामना पोहोचला आणि गोलंदाजीच्या जोरावर या धावा रोखल्यात। इस क्रिकेट आहे। आपण पाहूयात गोलंदाजी मार्क पर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय पुढचा चेंडू घेऊन। पवन ने अभी तक बहुत अच्छा कार्य किया है, लेकिन ये अंतिम गेंद बहुत महत्वपूर्ण गेंद। प्लेन में इस गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, डॉट बॉल, और इसके साथ ये मुकाबला आखिरकार जीत लिया है एमएस चिंचवली टीम ने। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशंस एमएस चिंचवली एंड हार्ड लक, टफ लक हंसिका स्पोर्ट्स किरवली। किरवली टीम के पक्ष में झुका हुआ था मैच। आखिरी ओवर में सिर्फ 8 रन चाहिए थे, उसमें भी पहली गेंद नो बॉल थी, यानी कि इस 6 गेंदों में 7 रन चाहिए थे और वहां से पलटवार करना ये कभी भी आसान नहीं होता है किसी भी बॉलर के लिए। पवन की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम।